श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नाशिक शहर आज पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रात चमकलंय। शहरात रंगलेल्या 36व्या नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांचा काल भव्य समारोप झाला। 5 दिवस चाललेल्या या स्पर्धात नाशिक शहर, ग्रामीण, अहिल्यानगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबारच्या पोलिसांनी हँडबॉल, फुटबॉल, बास्केटबॉल अनेक खेळात दमदार कामगिरी केली। समारोप सोहळ्यात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिक ग्रामीणचे अधीक्षक बाळासाहेब पाटील तसेच परिक्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावर्षी सर्वसाधारण विजेतेपद नाशिक शहराच्या महिला आणि पुरुष संघाने कायम राखत आपला क्रीडा दबदबा सिद्ध केला। फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, कबड्डी अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या। या स्पर्धेत सांघिक खेळातील पुरुष संघात फुटबॉलमध्ये जळगाव संघ विजेता ठरला असून नाशिक ग्रामीण हा उपविजेता ठरलाय। हॉकीमध्ये नाशिक शहर विजेता तर धुळे उपविजेता ठरलाय। व्हॉलीबॉलमध्ये नाशिक शहर विजेता ठरलाय, जळगाव संघ उपविजेता ठरलाय, तर महिला संघात व्हॉलीबॉलमध्ये नाशिक संघ विजेता ठरला असून अहिल्यानगर संघ उपविजेता ठरला। बास्केटबॉलमध्ये नाशिक शहर संघ विजेता तर नाशिक ग्रामीण उपविजेता, खो खो मध्ये नंदुरबार संघ विजेता तर नाशिक शहर उपविजेता ठरला। डॉक्टर सोनवणे यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना आणि पोलीस मुख्यालयाच्या विजयी महिला व पुरुष संघाला ढाल प्रदान करण्यात आली। या स्पर्धांमधून पोलीस दलातील शिस्त, फिजिकल फिटनेस आणि खेळातील कौशल्यानं पुन्हा एकदा ठसा उमटवला। नाशिक शहरानं मिळवलेलं सर्वसाधारण विजेतेपद पोलिसांच्या ताकदीचा आणि टीम स्पिरिटचा पुन्हा एकदा पुरावा ठरलाय। प्रावीण्य दाखवलेलं आहे, कसब दाखवलेलं आहे, त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। खरं तर समोर पाहिल्यानंतर तुमच्या समोर जो ट्रॉफीच्या माध्यमातून असणारा खजिना दिसल्यानंतर खूप आनंददायी अशा प्रकारचं चित्र तुम्हाला तिकडून नाही दिसत पण आम्हाला दिसतंय। आणि त्या आनंदामध्ये खरं तर तुम्ही सगळे जे आहे त्यांनी जे घाम गाळलेला आहे, हा घाम काय फक्त त्या 2 दिवसाच्या स्पर्धांसाठी नसतो तर कायमचा असतो। पोलीस दलामध्ये फिटनेस हा फार महत्त्वाचा असतो, प्रत्येक माणसालाच गरजेचा आहे, परंतु त्यामध्येही पोलीस दलाला त्याची फार एक आपलं कर्तव्य बजावत असताना महत्त्वाचा भाग आहे। या स्पर्धा आपण ज्या वेळेला पार पाडतो त्यावेळेला खरं तर कोणत्याही स्पर्धेमध्ये भाग घेताना आपल्याला किती ताकद असली तर ती एकदम काय वापरता येत नाही, परंतु तिथे नियमाच्या बाधित राहूनच आपल्याला करावं लागतं। प्रत्येक माणसाला याच्यातून शिकण्याजोगं आहे। कबड्डीचे नियम आहे, खो खोचे आहे, क्रिकेटचे आहे, बास्केटबॉलचे आहे। शिट्टी वाजली का आपल्याला थांबावं लागतं। तसं मला असं वाटतं की तुम्ही आम्हाला सगळ्यांना ज्या वेळेला शिट्टी मारता त्यावेळेला आम्हाला थांबावं लागतं, तर ती शिट्टीमध्ये ताकद आहे, कारण ती त्याच्या मागे नियम आहे। तर ती ताकद खरं तर समाजापर्यंत जाणं आणि आपण या समाजाला सुद्धा पोलीस दल हा सशक्त आहे, सबल आहे आणि तो बलोपासक आहे, याचं उदाहरण या खेळाच्या स्पर्धांतून दाखवून दिलेलं आहे। आपण सगळे अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक ग्रामीण, नाशिक शहर, मुलं आणि मुलांतून आले, म्हणजे पुरुष आणि महिला अशा दोन्ही स्पर्धकांनी याच्यात भाग घेतला आहे। मला असं वाटतं की बक्षीस मिळवण्याच्या बरोबरीनंच त्यामध्ये आपण सहभागी होणं हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा भाग आहे। आणि या स्पर्धांमध्ये ज्यांनी खरं तर असं उठून उतरलेले नाही आहे, तर ती वर्षभर तयारी केलेली आहे, त्या खेळाडूंचं खरं तर कौतुक करायचं आहे। बक्षीस मिळो न मिळो परंतु सातत्य त्याच्यामध्ये ठेवणं हे खूप गरजेचं असतं। एखादी डिग्री मिळवताना शेवटच्या 2 महिन्यात अभ्यास केला तरी फर्स्ट क्लास मिळतो, परंतु शेवटच्या स्पर्धा जवळ आल्यानंतर शेवटी व्यायाम करून आणि शेवटी सराव करून लगेचच्या लगेच प्रावीण्य मिळेल, बक्षीस मिळेल याची गॅरंटी नसते। त्यामुळं मला असं वाटतं की आपण पोलीस दलात काम करताना आपल्या तंदुरुस्तीसाठीची सातत्य आपण जर ठेवलं तर आणि त्या तंदुरुस्तीच्या आधारावर आपण स्पर्धेत सहभागी झाला तर आपोआपच आपल्याला जे त्यातलं जे कसब दाखवून पहिलं दुसरं स्थान मिळतं ते आपोआपच त्या ठिकाणी आपलं निश्चित होईल। आपल्याला यानंतरच्या पुढच्या
राज्यस्तरावरच्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे त्यासाठी शुभेच्छा देतो आणि मला या अगदी अशा देखण्या शेवटच्या ज्या स्पर्धा आहेत त्यामध्ये आपली 100 मीटरचं जी बाईट होती ती बघायला मिळाली, त्याबद्दल मी खरं तर पोलीस दलाचे नाशिक विशेष करून त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. नाइन न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.